मी आतल्या खोलीत गेलो. आज जाऊन बघतो तर काय, माझे डोळे फारच मोठे झाले, कारण माझ्यासमोरचे दृश्य फारच विचित्र होते आणि ते दृश्य मी आज पहिल्यांदा बघितले होते. ती अशा अवस्थेत होती की मी तिच्याकडे एकटक बघत होतो आणि आता ती पण माझ्याकडे बघू लागली. पण मला आता सहन होत नव्हते. नमस्कार मित्रांनो. माझ्या शेजारी जवळपास 2 महिन्यांपासून एक जोडपे राहायला आले होते. शेजाऱ्याच्या बायकोचे राहणीमान साधारण होते, पण तिचे शरीर भरलेले असल्यामुळे ती अजूनच छान दिसायची. नेहमी ती माझ्याकडे बघत असायची. मी कधी कुठे कामाला जात असेन किंवा बाहेर दुकानात वगैरे जात असेन तेव्हा सुद्धा तिची नजर माझ्यावरच असायची. एक दोनदा तर तिने माझ्याकडे पाहून एक गोड स्माईलही दिली होती. मला तिचे वागणे कळत नव्हते, कारण आजपर्यंत माझे तिच्यासोबत बोलणे कधीच झाले नव्हते. मी दिसायला फारच फ्रेंडली होतो, त्यामुळे माझ्याकडेच तर ती बघत असेल का, असा विचार माझ्या डोक्यात यायचा. म्हणून मी जाणून घ्यायचे ठरवले. एकदा मी बाहेर जाताना तिच्या घरासमोर गाडी उभी केली आणि फोन काढून खोटं खोटं बोलायचं नाटक करू लागलो. मला तर कोणाचाच फोन आला नव्हता. मी असंच फोनवर म्हणालो, तुमचे मला काही कळत नाही बरं का, नेहमी बघत असतात पण बोलत काहीच नाहीत. तर ती नाजूक आवाजात बोलली, तुम्ही पण काहीच बोलत नाहीत आणि नेहमी माझ्याकडे बघत असतात. नंतर माझी हिंमत वाढली. मी तिच्याकडे बघून म्हणालो, तुमचे नाव काय आहे? तर तिने कोमल सांगितले. मी तिची मस्करी करत म्हणालो, तुमच्यासारखेच तुमचे नाव आहे. तर ती म्हणाली, माझ्यासारखे म्हणजे? नंतर मी बोललो, म्हणजे खूप नाजूक नाव आहे. ती हसली आणि म्हणाली, म्हणजे मी नाजूक आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? मी तिला हो म्हणालो आणि त्यानंतर उद्या बोलतो म्हणून निघून आलो. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा तिच्या घराजवळ उभा राहिलो. ती काम करत होती. तिने मला आवाज देऊन बोलावले आणि माझ्यासाठी पाणी घेऊन आली. मी वेळ न घालवता तिला डायरेक्ट विचारले, तुम्ही माझ्याकडे रोज का बघत असता? कारण काय आहे? ती म्हणाली, मला तुमच्याकडे बघून माझ्या फार जुन्या आठवणी जाग्या होतात, म्हणून मी तुमच्याकडे बघत असते. पण आजपर्यंत तुमच्याशी बोलण्याची हिंमत झाली नाही, कारण तुम्ही माझ्याबद्दल दुसरा काहीतरी विचार कराल या भीतीने. मी विचारले, कुठल्या आठवणी? ती म्हणाली, माझा एक फार जवळचा मित्र होता, जो अगदी तुमच्यासारखा दिसत होता. आम्ही खूप वेळ सोबत घालवत होतो, पण आता त्याच्या फक्त आठवणीच राहिल्या आहेत. मी म्हणालो, आठवणीत म्हणजे? ती गप्प झाली आणि हळू आवाजात म्हणाली, त्याचे निधन झाले. मी शांत झालो. ती पुढे म्हणाली, म्हणून मला तुम्हाला पाहिलं की त्याची आठवण येते, पण कोणी काही बोलेल म्हणून तुमच्याशी कधी बोलले नाही. त्या दिवसानंतर आमचे बोलणे दररोज होऊ लागले. ती मला अनेक गोष्टी सांगू लागली, पण मी तिला अजूनही फक्त मैत्रीण म्हणूनच बोलत होतो, कारण जवळचे घर असल्याने या गोष्टी योग्य वाटत नव्हत्या. मी एकदा तिला म्हणालो, मी नेहमी असे बोलू शकत नाही. लोक ओळखीचे असतात. ती म्हणाली, हो बरोबर आहे, मीही म्हणूनच घाबरते. त्या दिवशी आम्ही नंबर दिले आणि फोनवरही बोलायला लागलो. मी तिच्या नवऱ्याबद्दल विचारले तर ती म्हणाली, ते एका साहेबांकडे ड्रायव्हर आहेत. साहेब फार फिरतात म्हणून ते बहुतेक तिकडेच असतात. मी चेष्टा करत म्हणालो, म्हणूनच तुम्हाला तुमच्या मित्राची आठवण येते ना? ती हसली. तसे काही नाही. मीही हसलो, पण ती म्हणाली, आता तुम्हाला समजलं आहे तरी विचारता? तिच्या बोलण्यात जादू होती, म्हणून तिच्यासोबत बोलणे मला आवडू लागले. मी वेळ मिळेल तेव्हा तिच्याकडे जात असे. तिचं बोलणं खूप प्रेमळ होतं. एकदा मी दिवसभर तिच्या घरी बसलो होतो. ती माझ्यासमोर काम करत होती. तिच्या वागण्यात काहीतरी वेगळं जाणवत होतं. तिची नजर आणि स्माईल खूप काही सांगत होती, पण आम्ही दोघेही काही बोलत नव्हतो. कधीकधी ती मला छोटी कामे सांगायची आणि मीही करून द्यायचो. एकदा तिने मला भाजी आणायला पाठवले. मी आणून दिल्यावर ती म्हणाली, आज इथेच जेवण करून जा. मी म्हणालो, स्वयंपाक करून झाला की मला फोन करा. काही वेळाने तिने फोन केला. आम्ही जेवण केले. तिचे जेवण फारच छान होते. मी म्हणालो, तुमच्या हातात जादू आहे. ती काही न बोलता माझ्याकडे बघत होती. आता आमचे बोलणे आणि भेटणे वाढू लागले. नात्यात दुरावा नव्हता. आम्ही बोलताना किंवा ती काम करत असताना नेहमी जवळ असायचो. एकदा आईने मला दुकानात पाठवले, पण मी आधी कोमलच्या घरी गेलो आणि सरळ आत गेलो. आज बघतो तर काय, माझ्यासमोर खूप विचित्र दृश्य होतं. ती अशा अवस्थेत होती की मी थबकलो. ती माझ्याकडे बघत होती आणि मला काही समजत नव्हतं. यापुढे काय झालं हे जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा. लवकरच पुढचा भाग अपलोड करतो.